हालेलुया, 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 हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आज पुन्हा एकदा प्रभूच्या चरणाशी आपण आलेले आहोत. ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आम्ही एकत्र येऊन प्रभूच्या वचनावर विचार करणार आहोत. प्रियजन हो, आम्हाला माहित आहे की परमेश्वराने आम्हाला आपल्या पुत्राद्वारे खूप खूप प्रेम केले आणि त्या परमेश्वराने आम्हाला पुत्राद्वारे आमच्या पापाची क्षमा केली. एक क्षमा हे एक मोठं दान आहे मानव जातीला. कोणीही या पृथ्वीवर आम्हाला एवढं क्षमेविषयी आम्हाला शिक्षण दिले नाही आणि क्षमा एक जीवन दान आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही रोमकास पत्र अध्याय 5 मध्ये आम्ही वाचतो, आम्हाला पाहत आहे, आम्हाला शिकवण देत आहे. रोमकास पत्र अध्याय 5 ओवी 8 मध्ये आम्ही पापी होतो, आम्ही पापीच होतो, परंतु आम्हा पाप्यांसाठी प्रभूचा पुत्र, परमेश्वराचा पुत्र मरण पावला. आम्ही पापी होतो आणि म्हणून आमच्या पापी असताना सुद्धा त्यांनी आमच्यासाठी तो मरण पावला, म्हणजे त्यांनी आम्हाला क्षमा केलं. आमच्या पापाची त्यांनी क्षमा केली आणि क्षमा करून त्यांनी आम्हाला क्षमा करणे शिकवलं. त्यांनी आम्हाला क्षमा करणे शिकवलं. प्रियजन हो, क्षमा करणे हे एक जीवनदान आहे आणि जर देवाच्या पुत्राने आम्हाला क्षमा केली नसती तर आम्ही मुक्ती प्राप्त करू शकलो नसतो. आम्हाला देवाने मुक्ती दिली, आम्हाला पापापासून मुक्त केले, मरणातून मुक्त केले आणि नरकातून मुक्त केले आणि आम्हाला जीवनामध्ये त्याने नेलं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, म्हणून आम्हाला एक क्षमा हे एक परमेश्वराकडून मिळालेलं एक दान आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा एक दुसऱ्याची क्षमा केली पाहिजे, एक दुसऱ्याच्या पापाची क्षमा केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही वाचतो, प्रिय बंधू आणि भगिनीनो, पेत्राने एकदा येशूला विचारले. आपण मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 18 याच्यामध्ये आम्ही वाचतो, पेत्राने एकदा येशूला विचारले की प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा चूक केली किंवा पाप केलं तर मी त्याला क्षमा करावी, मी किती वेळा त्याला क्षमा करावं? 7 वेळा काय म्हणून असं पेत्राने विचारलं. म्हणजे 7 वेळा मी क्षमा करतो म्हटल्यानंतर त्याला असं वाटलं की मी 7 वेळा क्षमा करू का? अशा प्रकारे 1 वेळ नाही, 2 वेळ नाही, 3 वेळ नाही, मी 6. त्याला वाटलं का मी एक मोठी गोष्ट बोलत आहो किंवा एक 7 वेळा क्षमा करण्याचं विचारत आहो, म्हणजे येशू कदाचित मला शाबास असे म्हणे. परंतु येशूने काय म्हटलं माहित आहे? येशूने म्हटलं, तुम्हाला बायबलमध्ये वाचायला मिळते, येशू म्हणाला 7 वेळा म्हणून मी म्हणत नाही, तर तुम्ही 7च्या 70 वेळा म्हणून येशूने सांगितलं. 7च्या 70. प्रियजन हो, 7च्या 70 वेळा म्हटल्यानंतर आम्ही त्याचं गणित करून पाहिल्यानंतर आम्हाला असं समजते की 7च्या 70 वेळा म्हटलं तर त्याचं गणित असंख्य होते. आणि म्हणून आम्ही पापाची क्षमा करण्यासाठी आपण मोजून मापून क्षमा करू नये. मोजून मापून 1 वेळ केलो, दुसरी वेळ केलो, तिसरी वेळ झालं, आता करणार नाही, अशातला भागच नाही. क्षमा हे एक जीवन देणारं दान आहे. क्षमा हे आमच्यासाठी एक पुनर्जीवन देणारं एक साधन आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही क्षमा करावं आणि येशूने आम्हाला क्षमा करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करतो, आम्ही त्याला मुक्त करतो, बंधन मुक्त करतो. आमच्या बंधनातून, आमच्या झगड्यामधून म्हणा किंवा कोणत्याही एका वाईटामध्ये आहे किंवा विरोधामध्ये आहे, त्या बंधनातून त्याला आम्ही मुक्त करतो, बंधन मुक्त करते. आणि क्षमा करणे एक जीवनदान आहे. एक क्षमा हे दैवी गुण आहे. क्षमा करणे हे दैवी गुण आहे. चुकणे हे मानवाचं गुण आहे, परंतु क्षमा करणे हे एक दैवी गुण आहे. ते दैवी गुण आम्हाला प्रभू शिकवत आहे. आणि प्रिय बंधू आणि भगिनीनो, फक्त प्रभूनं आम्हाला शिकवलं नाही, त्यांनी आपल्या शत्रूवर त्यांनी प्रेम केलं. त्यांनी आपल्या शत्रूवर प्रेम करून त्याला शत्रूला क्षमा केलेला आहे. आणि आम्ही वाचतो लोक अध्याय 23 ओवी 34 मध्ये, प्रभू येशू क्रूसावर टांगत असताना, अति दुःखात असताना, कल्लोळ करत असताना, रक्त बंबाळ होत असताना
त्याला येशूला मारून टाकलेल्या, येशूला त्रास दिलेल्या, येशूला इजा केलेल्या, येशूला फटके मारलेल्या, येशूचं इन्सल्ट केलेल्या त्या शिपायांसाठी येशूने पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे पित्या यांना क्षमा कर, हे पित्या यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत ते त्यांना समजत नाही. प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूने मरणाच्या पूर्वी शेवट आपल्या जीवनामध्ये काहीही बंधन राहू नये म्हणून, सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी येशूने म्हटले, हे बापा यांना क्षमा कर. कारण प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूने जर त्यांना क्षमा केली नसती तर येशूचे कार्य अधुरे राहिले असते, येशूच्या कार्याला पूर्णता मिळाली नसती. आणि दुसरी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनीनो, जर येशूने त्या शिपायांना, त्या मारनेवाल्यांना जर क्षमा केली नसती तर ते सुद्धा बंधनामध्ये राहिले असते, त्यांना सुद्धा स्वर्ग मिळाला नसता. आणि म्हणून हे दोघांनाही, हे क्षमादान हे दोघांनाही पापापासून मुक्त करते, बंधनातून मुक्त करते आणि दोघांनाही जीवन प्रदान करते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमा करणे हे एक दैवी गुण आहे. क्षमा करणे आम्हाला जीवनामध्ये नेते. आणि म्हणून प्रियजन हो, मत्तयाच्या शुभवर्तमान अध्याय 5:39 मध्ये म्हटलेलं आहे, जर कोणी तुझ्या उजव्या गालावर मारत असेल तर त्याच्या समोर दुसराही गाल कर. हालेलुया. प्रियजन हो, हे शिकवण तेवढी सोपी नाही. आज कोणी एका गालावर मारला तर दुसरा गाल आमच्या समोर करण्यासाठी कोणी तयार होणार नाही. परंतु प्रियजन हो, येशूने हे शिकवण आम्हाला दिली. हे कशासाठी? की खरोखर जर आम्ही एका गालावर मारला तर दुसरा गाल त्याच्यासमोर केलंच पाहिजे ही गोष्ट नाही, परंतु आम्ही आमच्या मारणाऱ्याला आम्ही मनातून क्षमा करावं. प्रियजन हो, ही येशूचे शिकवण जे आहे हे फार मूल्यवान आहे. आणि ह्या शिकवणीतून चांगल्या चांगल्या लोकांनी एक शिक्षण घेतलेलं आहे. गांधीजीने प्रियजन हो ह्या बायबलमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी आत्मसात केलेलं आहे. आणि त्यांनी अहिंसा हे तत्व त्याने स्वीकारलेलं आहे. त्याला या बायबलमधून येशूच्या शिकवणी म्हणून मोठा धडा त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी मोठा धडा त्यांनी स्वीकार केलेला आहे. प्रियजन हो, आम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला येशूने क्षमादान शिकवले. त्यांनी स्वतः येशूने सहन करून दुसऱ्यांना क्षमा केली आणि क्षमा करून त्यांनी आम्हाला शिकवले. आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 53:5 मध्ये वाचतो, प्रियजन हो, आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या अपराधामुळे, आमच्या पापामुळे, आमच्या वाईट कृत्यामुळे त्याला घायाळ करण्यात आलं, त्याला घाव झाले, रक्त वाहलं, त्यांनी आमच्यासाठी रक्त सांडलं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रियजन हो, मला इथं सांगण्याची एक मोठी इच्छा किंवा उद्देश हाच आहे. प्रियजन हो, आम्ही एक दुसऱ्याच्या पापाची क्षमा करावं. प्रियजन हो, कधी कधी अशी परिस्थिती येते की आम्ही एक दुसऱ्याला समजत नाही आणि क्षमा करत नाही. आम्ही कधी कधी ठीक आहे म्हणून म्हणतो, ठीक आहे, केला तर केला, ठीक आहे, परंतु अंतकरणातून आपण क्षमा करत नाही. अंतकरणातून आम्ही दुसऱ्याला क्षमा केलं पाहिजे आणि बिलकुल विसरून गेलं पाहिजे. एकदा क्षमा केलेली गोष्ट पुन्हा आपण आठवू नये आणि पुन्हा त्याच्यावर चर्चा करू नये. आपण पूर्णपणे मनातून क्षमा करून द्यावं, पूर्णपणे क्षमा करून द्यावं. क्षमा केल्यानंतर काय होते? आमच्या जीवनातले बंधन नष्ट होते, क्षमा करणाऱ्याच्या जीवनातले बंधन नष्ट होते आणि ज्यांना क्षमा मिळते त्याच्या जीवनातले सुद्धा सर्व प्रकारचे बंधन नष्ट होतात. प्रियजन हो, पुष्कळ लोक आजारी आहेत, पुष्कळ लोक अपंग झालेले आहेत, पुष्कळ लोकांना ट्यूमरची बिमारी आलेली आहे. कारण काय आहे प्रियजन हो? पिढ्याने पिढ्यापासून कोणतं तरी पाप
त्यांच्या जीवनामध्ये एक चालत आलेला आहे आणि त्या पापातून ते बाहेर पडलेले नाही, त्यांच्या पापाची क्षमा झालेली नाही आणि म्हणून त्यांना कुठं ना कुठं तरी एक बंधनाची गाठ पडलेली आहे. आणि प्रियजन हो, आम्ही त्या बंधनाची गाठ आपण शोधून पाहिलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये कुठं गाठ पडलेली आहे, कुठं कोणाला मी क्षमा केलेलं नाही, कोण माझ्या विरोधामध्ये आहे, कोण अजूनही माझ्या क्षमेचे पात्र झालेलं आहे, आम्ही शोधून पाहिलं पाहिजे. प्रियजनो, आम्हाला लहानपणापासून किंवा आमच्या आईवडिलापासून कुठं ना कुठं तरी कोणीतरी मला दुःख दिलं, कोणीतरी मला दुखवलं, कोणीतरी माझा काहीतरी घात केला, अपमान केला, कोणीतरी मला इन्सल्ट केलं, कोणीतरी मला डुबवलं, कोणीतरी मला बुडवलं, कोणीतरी मला माझा सत्यानाश केला. अशा प्रकारचे जे काही आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणतरी कुठं ना कुठं तरी आपण शोधून पाहावं. प्रियजनो, येशूनं आपल्या मारणाऱ्याला क्षमा केली, याच्यामध्ये मोठा अर्थ आहे की आम्ही किंवा ते मारणारे शिपाई बंधनात राहू नये, बंधनमुक्त व्हावं म्हणून येशूने क्षमा केली. त्याचप्रमाणे प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी येशूला ज्याप्रमाणे मारून टाकले, येशूला त्रास दिला, येशूची चेष्टा केली, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये सुद्धा कुठं ना कुठं तरी कसं ना कसं तरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये सुद्धा कोणी ना कोणतरी आम्हाला काहीतरी केलेलं असेल. लहानपणी असेल आणि लहानपणी आमचा अत्याचार केला असेल, किंवा आमच्या बालपणामध्ये असेल, किंवा आमच्या युवकपणामध्ये असेल, किंवा आम्ही मोठे झाल्यावर कुठं ना कुठं तरी कुटुंबामध्ये असेल, गावामध्ये असेल, किंवा कुठं ना कुठं तरी असेल, त्या सर्वांना आपण शोधून पाहून आम्ही त्याच्या पापाची मनातून क्षमा करावं. जर तो मनुष्य जिवंत असेल तर त्याच्या जवळ जाऊन क्षमा मागावं आणि त्याला क्षमा करून द्यावं. आणि जर जिवंत नसेल तर परमेश्वराच्या समोर त्याला आठवण करून त्याला सांगून द्यावं की परमेश्वराला म्हणा, प्रभू परमेश्वरा, या व्यक्तीने जे काही माझ्या विरोधामध्ये केलेलं आहे त्याला मी आज मनापासून क्षमा करतो, माझ्या अंतकरणातून क्षमा करतो. आणि असं म्हटल्यानंतर आम्ही पूर्णपणे क्षमा करावं. प्रिय बंधू आणि भगिनी, आणि आज सुद्धा जे आमचे दोस्त मित्र आहेत, आमचे सवंगडी आहेत, त्यांच्यामध्ये समजा कधी कधी वादविवाद होतो, कधी कधी आम्ही एक दुसऱ्याशी झगडा करतो, भांडण करतो, कधी कधी चूक होते, कधी कधी आम्ही वाईट काम करतो किंवा काही असं वाईट घडते. प्रियजन हो, आम्ही सर्व देवाचे लेकरे आहोत आणि देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही एक झालेले आहोत आणि देव आम्हाला त्या परमेश्वराच्या प्रीतीमध्ये एक करत आहे. म्हणून प्रियजनो, आम्ही सुद्धा एक दुसऱ्याला क्षमा करावं आणि आम्ही अशा परिस्थितीमध्ये आपण क्षमा करावं की खरोखर एखाद्याने क्षमा मागलेली आहे आणि मागलेली नसेलही तरी त्याला क्षमा करून द्यावं, कारण मी त्याला क्षमा केल्याने त्याला जीवन मिळते. प्रियजनो, त्यालाही जीवन मिळते, आम्हालाही जीवन मिळते. आम्ही त्याला जीवन मिळवण्यासाठी आम्ही बंधन बनू नये, आम्ही रुकावट बनू नये, त्याच्या जीवनाला समोर जाण्यासाठी आम्ही मधामध्ये अडखळण बनू नये. म्हणून प्रियजन हो, आम्ही एक दुसऱ्याच्या पापाची क्षमा करावं. एक दुसऱ्याच्या पापाची क्षमा केल्याने देव आम्हावर आशीर्वाद येते, देवाची कृपा आमच्यावर येते आणि आमचे सर्व रस्ते मोकळे होते. आमच्या जीवनामध्ये सुख मिळते, आमच्या जीवनातली बिमारी सर्व नष्ट होते, आमच्या जीवनातले बंधन नष्ट होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, क्षमादान देवाने आम्हाला दान दिलेलं आहे. क्षमेचा गुण सर्वाला आहे, आपण ओळखलं पाहिजे. आपले अंतकरण कधी कधी तयार होत नाही, म्हणजे आम्ही कठोर आहोत, आम्ही कठोर मनाचे आहोत. तेव्हा आम्ही आमच्या मनाला समजून देवाच्या चरणाशी समर्पित करावं की माझं मन त्याला क्षमा करण्यासाठी तयार झालं पाहिजे. देवाकडे प्रार्थना केलं पाहिजे, परमेश्वराकडे प्रार्थना केलं पाहिजे, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केलं पाहिजे की देवा, मी त्या व्यक्तीला का क्षमा करू शकत नाही, त्या व्यक्तीला मी क्षमा केलेच पाहिजे. मी जर क्षमा केले नाही तर माझ्या बंधनातून मी मुक्त होत नाही आणि त्याच्या बंधनातून सुद्धा तो मुक्त होत नाही. म्हणून आम्ही क्षमा केलं पाहिजे आणि आमच्या मनामध्ये काही बंधन येऊ नये अशासाठी आम्ही क्षमा केलं पाहिजे. प्रियजन हो, क्षमा हे मोठे दान आहे, म्हणून आपण एक दुसऱ्याला क्षमा करूया.